ते लाईट बिल भरणं म्हणजे जरा जीवावरच आल्यासारखं वाटायचं. नाही, की बरोबर एवढे पैसे असणारच आपले ना साहेब. एवढे पैसे वाया जायचे. नमस्कार मंडळी, मी अर्जुन दिघे, आपलं सोलर बर्ड मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे आदर्श नगर भोसरीमधील एक साईड आहे, मनोहरा आयराव सरांची साईड आहे. आणि टोटल साईड आहे 4 किलोवॅटची साईड. आणि या साईडबद्दल जर सांगायचं गेलं तर ही आपण टोटल DCR पॅनल बसवलेले आणि 575 वॉटचे पॅनल. आणि सरांना आपण DCR पॅनल का बसवले की आपल्याला सबसिडीमध्ये आपण क्लेम करावं यासाठी बसवलेले आहे. आणि आपण ज्यांची आपण साईड बसवली आहे मनोहरा आयराव सर, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यासोबत आपण एकदा कोऑर्डिनेशन करूयात आणि बोलूयात. नमस्कार सर, सोलर बर्ड मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. आपली जसं की आपली साईट एप्रिल 2025 मध्ये कंप्लीट झालेली आहे. हो. आणि त्याबद्दल तुम्ही थोडंसं तुमचे काय रिव्ह्यू आहेत ते सांगू शकता प्लीज. हो, खरं तर मी खूप दिवसापासून विचार करत होतो की सोलर पॅनल आपण बसून घ्यावे, कारण माझं वर्षाला साधारणतः 40,000 ते 50,000 रुपये असेच जात होते लाईट बिलामध्ये. बरोबर. आणि ते लाईट बिल भरणं म्हणजे जरा जीवावरच आल्यासारखं वाटायचं. नाही, बरोबर असणारच ना साहेब. एवढे पैसे वाया जायचे. बरोबर. मग म्हणजे सर्च करत असताना तुमचा मला म्हणजे ओळख झाली आणि त्या माध्यमातून मी एप्रिल 2025 मध्ये हे युनिट इथं बसून घेतलं तुमच्या माध्यमातून. तुम्ही येताना आमच्या साईडवर कसे आले सांगा ना? गुगल थ्रू आले की आमचे साईड व्हिजिट कसे आले? म्हणजे तुमचा मी ऍक्च्युअल गुगल थ्रू सर्च करत होतो, त्याच्यात तुमचा नंबर मिळाला, कॉन्टॅक्ट नंबर मिळाला, कॉन्टॅक्ट केलं, तुम्ही आलात आणि मग मी तिथून पुढे इथपर्यंत आलो. बरोबर. सर, मला तुमचं एक सांगा की आतापर्यंत साईड बसवल्यापासून आतापर्यंत तुम्हाला काही लाईट बिल आलंय? नाही, फक्त महिन्याला त्यांचं 140 रुपये जे मीटर भाडं आहे ते येतं फक्त. बरोबर. लाईट बिल तर नाहीच आहे. आणि आता आपण जसे की चेक केलं 1700 युनिट तुमचे ग्रीडकडे शिल्लक आहेत. हो. बरोबर. आणि साईडच्या मजबूतीबद्दल किंवा स्ट्रक्चर बद्दल थोडंसं सांगा ना काही. नाही, साईडचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी 4 ठिकाणी ऑलरेडी व्हिजिट दिलेल्या होत्या. म्हणजे आपल्या हे साईड सोडून तर तिथं बघितलं तर क्लिनिंग करायला खूपच अडचण होती त्यांची. बरोबर. ही अशी वाकवेची प्रोव्हिजन वगैरे नसते, युजली नसते लोकांना. वाकवे बघितला आणि बेसिक मी टेक्निकल माणूस असल्यामुळं माझ्या लक्षात आलं की करायचं तर यांच्या माध्यमातूनच आपण करायचं आहे. आणि स्वतःही मी लक्ष देतच होतो. आणि म्हणजे तुम्हालाही त्याच्यामधनं खूप काही म्हणजे पुढे अजून चांगलं कसं करता येईल हे सुद्धा म्हणजे एक आयडिया आलेली आहे आणि मलाही त्याचा खूप फायदा झालेला आहे. बरोबर. तर बघू शकता मंडळी, सरांचा हा रिव्ह्यू आहे. आणि जर आपण नॉर्मली साईडकर जर बघितलं तर हा 75x75 कॉलम आहे, GIचा कॉलम. याला प्रत्येक कॉलमला आपण सपोर्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी. जो की तुमचा जो स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरचं जर तुम्ही वारा येऊ किंवा वावधन काही पण येऊ त्यावेळेस हे स्ट्रक्चर डगमगता कामा नये, या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक कॉलमला आपण बघू शकतो सपोर्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपलं असं नाही आहे की आमचं फिक्स स्ट्रक्चर आहे, असं स्ट्रक्चर पाहिजे तसं स्ट्रक्चर. आपण कस्टमरच्या जागेच्या अकॉर्डिंग आपण बनवतो. तुम्ही जर बघू शकता सरांकडे खूप सारी जागा आहे, पण आपण त्यांनी इथं थोडासा वाकवे एक्स्ट्रा करून मागितला होता, जे की त्यांच्या अकॉर्डिंग पाहिजे होता. आपण बघितलंय त्यांनी त्यांच्या गार्डनिंग किंवा त्यांच्या हिशोबानुसार लहान मुले वगैरे चढू नये म्हणून त्यांनी केलं होतं. तर आपण सरांना तसं बनवून दिलेलं आहे, बघू शकतो तुम्ही. प्रॉपर एकदम म्हणजे जसं कस्टमरला पाहिजे त्या अकॉर्डिंग आपण स्ट्रक्चर करून देतो. तर ही अशी आमची 4 किलोवॅटची साईड आहे. तुम्हाला आमची साईड कशी वाटली मंडळी तुम्ही कळू शकता. धन्यवाद.